बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या डेक्कन जिमखाना परिसरात एक धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला. सोशल मीडियावरील वादातून आणि कास पठारावरील जुन्या भांडणातून एका रील स्टार तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिरोळे रोडवरील कॅफे फ्लाइंग जिप्सी मध्ये घडलेल्या या घटनेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप हा तरुण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभारसह 7 जणांना बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण वादाची खरी सुरुवात सातारा येथील कास पठारावर झाली होती. कास पठारावर स्टंट करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून अथर्व जगताप आणि दुसऱ्या गटात जोरदार भांडण झाले होते. याच रागातून आरोपींनी अथर्वचा बदला घेण्याचं ठरवलं. शनिवारी पहाटे डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सी समोर आरोपींनी अथर्वला गाठलं. तू पोरींना काय बोलला, आमच्या सोबत चल, तुला दाखवतो अशी धमकी देत आरोपीने त्याला घेरले. घाबरलेला अथर्व जीव वाचवण्यासाठी कॅफेमध्ये पळाला. मात्र आरोपी तरुणी आणि तिच्या साथीदारांनी कॅफेमध्ये घुसून याला जिवंत सोडू नका असे ओरडत त्याच्यावर शस्त्राने आणि कोयत्याने गळ्यावर वार केले. शस्त्राच्या वारा व्यतिरिक्त त्याला खुर्चीने आणि लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे तुडवण्यात आलं. या हल्ल्यात अथर्व जगताप गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत कारवाई केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत रील क्रिएटर माधवी कुंभार या तरुणीसह 2 महिला आणि एकूण 7 आरोपींना अटक केली. सोशल मीडियावरील रील स्टार्स मधील ही स्पर्धा आणि वाद आता थेट जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत पोहोचल्याने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत.